रामकृष्ण हरी। आज आहे पोळा। पोळा सण साजरा करण्यासाठी आम्ही आमचं गाव निशाणा इथे जात आहोत आणि हा दिसतोय ना सुंदर असा रस्ता आणि निसर्गरम्य वातावरण। हा रस्ता आहे आमच्या गावाकडे जाणारा निशाणा। औंढा तालुक्यामध्ये निशाणा हे गाव येळेगाव सोळंके गावापासून 3 किलोमीटर आत आहे। हे आमचं राहते घर देखील आहे इथे आणि पोळा सण साजरा करण्याकरता आज आम्ही मुलांना घेऊन इथे जात आहोत। बघा ना रस्त्याने कशी पोळ्याची तयारी दिसत आहे। शेतकरी आपापल्या गुराढोरांना घेऊन तयार करण्यासाठी घरी घेऊन जात आहेत आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे सगळ्यांनाच घाई आहे की पोळा आटपून घ्यायचा आणि पावसाला मोकळी वाट करायची, कारण 2 दिवसापासून प्रचंड पाऊस सुरू आहे। मी टाकलेल्या पहिल्या व्लॉग मध्ये बघितलेलंच असेल की येतानाच नदीला किती पाणी आलेलं आहे। आणि बघा आम्ही पोहोचलो आमच्या घरी आणि मुलांची घाई आहे, आता पटकन घरात जायचं आणि आईबाबांना भेटायचं। आम्हाला 2-3 तासात वापस जायचंय, परंतु बघा ना किती बॅग्स वगैरे आणल्यात। यांना गावाकडे राहण्याची फक्त मज्जा असते। चला तर मग आजचा पोळा सण कसा साजरा करतो आमच्या गावी बघूया आपण। बाहेरच्या गेट मधूनच आईबाबांना कसा आवाज देत मध्ये पळाली ती आणि इकडे चला पोळ्याचा स्वयंपाक सुरू आहे। आईंची सगळी तयारी झाली। आज सकाळपासून पाऊस सुरू होता म्हणून आम्ही लवकर येऊ शकलो नाही, तर सगळी स्वयंपाकाची तयारी आईंनी एकट्यानेच करून ठेवली आहे। अरे बाबा इथं आहेत ना। कोणी पण पाणी आलं कसं काय नाली साफ हो गई। चल तिकडचं घर दाखव। चल प्रज्ञेश चल तुझं किचन दाखव, मागचं अंगण दाखव। पप्पा तर गरम गरम भजी खायले, आम्हाला उपाशी। हा दाखव अंगण दाखव। नाही वरती नाही जायचं, पदू वरती नको जाऊ, चल ये खाली। प्रज्ञेश चल पिल्लू खाली चल, वरती खूप पावसाचं पाणी जमलेलं असणार। चला
हे आहे आमचं घराचं मागचं अंगण आणि मुलांना इथे खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. म्हणून सुट्टी पडली की गावाकडे येण्याची त्यांना खूप उत्सुकता असते आणि आता वाट बघत आहेत की आपले बैल कुठे शेतातून घरी कधी येतील. आणि बघा तो क्षण संपला हा प्रतीक्षेचा आणि प्रज्ञेश आणि देवेशची बैले शेतातून घरी आली. आणि मग प्रज्ञेश आणि देवेशला ज्या क्षणाची उत्सुकता होती मग त्यांना बैल घरी आल्यामुळे खुश झाली मुले. आता बैल पोळा सण साजरा करण्याची त्यांना घाई आहे. आता बैलांना घेऊन त्यांना आपल्या इथे आमच्या इथे खंडोबा मंदिर आहे तिथे माळावरती वगैरे जायचं आहे, पूजा वगैरे करायची आहे. चल प्रज्ञेश ड्रेस बदलून घे बरं बा तुझं. रिमझिम रिमझिम पाऊस सुरूच असल्यामुळे मुलांना घेऊन काका गाडीवरच जातो म्हटले, परंतु देवेश काही ऐकत नव्हता आणि देवेशला छत्री घेऊन जायचंच आहे. तो कशाचं ऐकणार आता, त्याला बैलाची मजा बघायची आहे. आम्ही इकडे बघ ड्रेस आल्यावर बदलतो. देवेश सांभाळू ना. आईंनी कसा असं तयारी केलेली आहे. जू वगैरे मांडतात इथे. बाजावर पद्धत आहे पूर्वीची की बाजावर असं जू वगैरे छान सजवून मांडतात, कळस मांडतात. आता आम्ही आमचा टाकलाय आमच्या हॉस्पिटलमधला स्पॉट. इथे कळस मांडलाय, कलश, हळदी कुंकू ठेवलेला आहे आणि ते रांगोळी टाकत आहेत धान्याची. ती बैले वरती माळावर जाऊन दर्शन घेऊन येईपर्यंत इकडे सगळी तयारी करावी लागते. आणि असं जू स्वच्छ धुवून आणि त्याला असं ठिपके देतात. व्हाईट कलर म्हणजे पांढऱ्या कलरचे ठिपके असतात, ते गेरू म्हणतात वाटते. गेरूनी रंगवलेला असतो हा जू आणि पांढरे ठिपके देतात. हा जू सजवून ते बाहेर टाकलेल्या कॉटवरती ठेवायचा आणि तिथे सगळं मांडून पूजा वगैरे ठेवायची. आणि बैल आल्यानंतर त्यांची ओवाळणी आणि त्यांना नैवेद्य खाऊ घालणे हे असं ठरलेलं असते इकडे गावाकडे. छान हिरवीगार आंब्याची पाने वगैरे इथे सजवायची. आणि हे जो भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये नारळ वगैरे टाकतात आणि सुपारी आणि ते बैलाच्या कानामध्ये असं वाजवतात. आणि ही सगळी तयारी आम्ही करून ठेवत आहोत आणि फक्त बैल वरतून दर्शन घेऊन येतील याची प्रतीक्षा करत आहोत आम्ही. तशीच पोळा, गणपती, लक्ष्म्याच्या ह्या पिरियडमध्ये पाऊस पडतोच, परंतु यावर्षी थोडासा जास्तच पाऊस आहे. उघडतच नाहीये, म्हणून सगळा सण पावसातच साजरा करावा लागत आहे. आणि रिमझिम पावसाची सुरूच आहे. हा बघा गावाकडचा पोळा सुरुवात झाला. आली वाटते बैल सगळे दर्शन वगैरे घेऊन. आता पूर्ण इथे मारुतीला वगैरे दर्शन घेऊन येतील आणि आपल्याकडे नैवेद्य खाण्यासाठी सगळे बैल येतील. ते आता आपण तयारीतच आहोत, पाहूया आता.
पाटील रामकृष्ण हरी बैल घालचा मुठी घालायली का पाटला छत्री घेऊन जायला न्यायची का? पाणी होता का दुकानात पाणी आलं पाणी होता अरे तिकडे बघ मम्मीकडे कुठे पडायला पाणी जिरलं म्हणजे जेव्हा पण जाईल माझी मम्मा व्हिडिओ बनवते गंध आम्हाला करायची का तुमची शांत आहेत बैल. देवेश इकडे बघ ना. सुरू हळू रे हळू रे. गावाकडे अशी पद्धत आहे की बैलपोळा सण साजरा झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन मोठ्यांचे असे पाया पडून आशीर्वाद घेतात, एकमेकांना भेटतात आणि आशीर्वाद देतात. आज देखील ही प्रथा आपल्या गावाकडे सुरू आहे. आई इकडे कामात आहे, परंतु मुलं म्हणत आहेत की आई इकडे ये आणि आम्ही पाया पडतोच, आशीर्वाद हवाय ना यांना. आज संध्याकाळपर्यंत ही रेलचेल चालूच असणार आहे. सगळेजण येतात, एकमेकांच्या घरी जातात आणि एकमेकांना भेटतात, आशीर्वाद घेतात, पाया पडतात मोठ्यांच्या. हे माझे चिल्लर पाटी पिल्लू, चाल राहिले रे तुमचं दर्शन, त्याला घेऊन घ्या बाबाचं दर्शन. परंतु यांना मस्ती सुचते ना बाबा, मस्तीच असते सुरू. आता आम्ही बसलोय.
हा. आणि ही बसली आता आमच्या घरची मंडळींची पंगत जेवायला. आज मस्त मस्त कढी, सार, पुरणपोळी आणि पुरणपोळीवर असं गरम गरम तूप, छान असा बेत असतो आज इकडे. आणि मस्त आधी आज यांना जेवू घालायचं आणि नंतर घरची मंडळी जेवायला बसणार आहेत. देवेशला जेवायचं का? देवेश तुला किती झोप आहे? झाला का हो तुमचा पोळा? हो साहेब, पोळा झाला तुमचा? हा चला. अशा प्रकारे आमच्या गावाकडचा पोळा सण साजरा झाला. उद्या शाळा आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे मुक्काम करता नाही येणार. यासाठी आम्ही रात्रीचं सगळं जेवण वगैरे आटपून निघालोत आता. परंतु प्रज्ञेश आणि देवेशचं पाऊल उचलत नाहीये. त्यांना गावाकडे राहण्याची खूप इच्छा असते, परंतु स्कूल बुडता येणार, स्कूल मिस नाही करता येणार, यासाठी आम्ही वापस निघालोत आता. आमच्या गावाकडचा पोळा तुम्हाला आवडला का? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.